बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आज आहे अजून एक कुकिंग व्हिडिओ ज्याच्यात आम्ही बनवणार आहे मिसळ पाव. तर इथं माझी बहीण काय करत आहे, कांदा कापत आहे आणि मी तोपर्यंत कशाला खोबऱ्याला रोस्ट करणार. आता मी करायला खोबऱ्याला ड्राय रोस्ट. मला कांदा आणून द्यायचा. बघा हिच्या पायाला लागला. दाखव काय झालंय तुला. काय सांगू नको सांगू. आपण चिरूया टोमॅटोज. आम्ही असं वेळणी म्हणजे मी असं वेळणी चिरत नाही, आम्ही चॉपिंग बोर्डवर चिरतो. बरं का? कसली ना बघत पण नाही लागलं. तुम्हाला येतं ना तिथं कापता तर कापा. कोण येतो. बघा मी चॉपिंग बोर्डवर किती छान कापते. आम्ही उसळ भिजवून ठेवलेला आहे बरं का. आता मिसळ पावला लागणारे साहित्य आहेत टोमॅटो, कढीपत्ता, मीठ, हिंग, जिरे मोहरी, लाल तिखट, हळद, काळं तिखट, थोडीशी कोथिंबीर. जे इन्ग्रेडियंट्स आपल्याला ग्राइंड करायचे आहेत ते आहे कोथिंबीर, लसूण, अद्रक आणि हे कोकोनट. हे ड्राय रोस्ट केलेलं कोकोनट आणि इथं पाणी उकळायला ठेवलं आहे. आता यात तेल टाकायचं. तर आता तेलला थोडंसं गरम होऊ द्यायचं. तेल गरम झालेलं आहे. त्यात टाकू आपण. तर त्यात टाकायचं जिरे मोहरी. नाही झालं गरम तेल, ते फुडफुड होईना. The mood is not dancing. The mood is not dancing. कर. तर जे ग्राइंड केलेलं मसाला आहे आता ते टाकायचं त्यात. त्याच्यात होतं अद्रक, लसूण, कोरिएंडर आणि रोस्ट केलेलं खोबरं. तर आता त्यात टाकलेला आहे ते ग्राइंड केलेला मसाला. हायड्रेटिंग इज मस्ट. ओके. आता त्यात टाकायचं कढीपत्ता. आपण त्यात टाकणार आहे कांदा आणि टमाटर. आपल्याला हलवत राहायचंय जोपर्यंत टोमॅटो मऊ नाही होणार तोपर्यंत. थोडंसं टेस्ट येईल ना त्यात, आंबटपणा. कोण बोलते आम्हाला माहित नाही हे कसं होणार आहे. आम्हाला अजिबात माहित नाही. आम्ही फर्स्ट टाइम बनवत आहे. आम्हाला माहित नाही कसं होणार आहे. सो म्हणजे आम्ही बघत फर्स्ट टाइम बनवायलो. सो बघत राहा. मम्मीचं टेस्ट इज सो बघत राहा लास्ट पर्यंत कसं बनतंय. हळद हळद टाकायचं. ह्याच्यानंतर अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा काळा तिखट, चवीनुसार मीठ, थोडंसं हिंग. व्हॉट इज हिंग? हिंग काय काय टाकलं आपण टाकलं पहिला मिसळ मसाला, मग लाल तिखट मसाला, मग हळद, काळं तिखट, चवीनुसार मीठ आणि हिंग. नाही का? कांदा लसूण मसाला. जोपर्यंत मसाल्याला तेल सुटत नाही आपल्याला तोपर्यंत त्याला हलवत राहायचंय. तर आता आपण त्यात टाकत आहे काश्मीरी लाल मिर्च, म्हणजे त्याला कलर येण्यासाठी. मग आपण टाकायचं उसळ. ज्यांना तेल सुटलंय मग आपण आता त्यात टाकणार उसळ. नाही पाणी घालायचं ना. तर आता आम्ही नीट त्याला मिक्स केलो. तर आता हे सगळ्याला आम्ही आता छान मिक्स केलो. आता आपण त्याच्यात घालूया गरम पाणी. बघा आता ह्याला नीट उकळू द्यायचं. देन इट्स टाइम फॉर टेस्टिंग. नाउ इट्स टेस्टिंग टाइम. येस. चला आपण आता टेस्ट करूया. आधी भाजी टेस्ट करूया. बरं सांगा. मस्त खूप छान येतोय. मी बनवते. कलर खूप चांगला कलर आला. कलर आले. वास पण खूप छान येतोय.
अच्छा हुआ. तर तुम्ही पण आमची चांगलं झालंय. रेसिपी ट्राय करा घरी आणि थँक्स फॉर वॉचिंग. बाय 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 बाय.